सद्गुरुनाथ महाराज की जय। महायोगी स्वामी उमानंद सरस्वती की जय। अध्याय दुसरा, सांख्य योग। संजय म्हणाला, पाहुणे ऐसे करुणेने विवश व नेत्र अश्रुपूर्ण शोकाने व्याकुळ अर्जुनास हे वचन बोलिले मधुसूदन। भगवान म्हणाले, कोठोनी हे अज्ञान या क्षणी आले अर्जुना। अनार्य आचरण बाधक स्वर्गासी व अपयश देणार। दुर्बलता कधीच नाही पृथापुत्र शोभे तुझ। क्षुद्र मन दुर्बल हृदय सोडूनी उठ परमतपा। अर्जुन म्हणाला, कसे आम्ही युद्धात भीष्म द्रोणास मधुसूदन बाणाने प्रतिकार करू। पूजनीय हे आम्हास गुरुजनांना न मारिता निश्चित ही महापुरुषास योग्य राहील जगणे। भिक्षेवर या लोके मारले जर लाभासाठी। गुरुजनांना न मारिता निश्चित ही महापुरुषास योग्य राहिले जगणे। भिक्षेवर या लोकी मारले जर लाभासाठी। गुरुजनास या जगी भोगणाऱ्या वस्तू साऱ्या राहतील त्यांच्या रक्तान माखलेली। नाही जाणत योग्य काय जिंकावे त्यांना का जिंकू द्यावे। ज्यांना मारुनी न जगण्या वाटेल ते पुत्र समोर धृतराष्ट्राचे। अति करुणेने दुर्बल होऊन गुण जयाचे लोपले। विचारतो तो तुम्हासी हा धर्माविषयी जो निश्चित नसे। जो कल्याण प्रत निश्चित हो तो उपदेश मजला द्यावा। शिष्य असे तुमचा मी शरणागत तुम्हाला। नाही साधन निश्चित एक दुःख शोक जे माझे शोषेल। प्राप्त जरी निष्कंटक राज्य मजला इहलोक परलोकाच। संजय म्हणाला, असे म्हणून ऋषिकेशाला अर्जुन गुडा केशी म्हणे। युद्ध नको गोविंदा मजला म्हणून झाला अबोल। दोन्ही सेनेच्या मध्ये शोकमग्न अर्जुनास म्हणती ऋषिकेश मनात हसत हे वचन। श्री भगवान म्हणाले, तू अशोकाचे शोक करीतो वर पांडित्य ही सांगतो। परंतु ज्ञानी मृताप्रती न शोक करती न प्राण ज्याचे वाटेवर। नवता तू नवतो मी नवते राजे असे नव्हे। नसणार सारे आपण असे कधी न होणार हे। जसे देहधारी भोगे बाल्य तारुण्य वृद्धावस्था तसे ज्ञानी मोहाविण एक देह सोडुनी दुजा देही धारी। तन्मात्र इंद्रिय संयोग कौंतेय जसे सुख दुःख ऋतू काळात येणे जाणे क्षणात ज्याचे। याना समज तू भारत जे निश्चित रूपी कधी न करीत विचलित पुरुष श्रेष्ठास। सुख दुःखास सम मानणारी योग्य असे मुक्त होण्यास। नसते अमरत्व कधी नाशिवंत देहात व सत आत्माचा अभाव नाही। ज्ञानी पुरुष हे जाणीत नाशरहित तू मान। त्याला जो सारी सृष्टी व्यापतो विनाश करण्या त्या अविनाशीचे नसे सामर्थ्य कोणात। अविनाशी अप्रमेय जीवात्म्याच्या देहाचा गुण नाशिवंत असतो। युद्ध कर तू अर्जुना। जो आत्म्यास म्हणे मारणारा जो म्हणे त्याला मृत्यू पावला। दोघे अजाण जाणत नाही नाही हा मारणार ना तो मरणारा। न जन्म घेतो ना मृत्यू पावतो न भूत भविष्य यास। अजन्म नित्य शाश्वत पुराण हा न मृत्यू यासी देहासंग।
जो जाणतो अविनाशी तत्वा, शाश्वत आजन्म निर्विकार आत्मा, तो पुरुष कोणाशी कसे मारेल व मारविणार म्हणे पार्था. वस्त्र जुने जसे टाकोनी नवे घालतो मानव, तसे देह वृद्ध सोडुनी नवा देह आत्मा घेत. न याचे खंडन शस्त्राने, न जळे हा अग्नीने, न जल यासी भिजवू शकते, न सुकतो हा वायूने. न हा तुटणारा ना जळणारा ना वाळणारा निश्चित, व नित्य सर्वत्र व बदल पावणारा अचल राहे तैसाच आत्मा. अव्यक्त अचिंत्य अविकारी आत्म्यास म्हणतात अपरिवर्तित, म्हणून ऐसे जाणता आत्म्यास तुला शोक करणे अयोग्य. जरी तू या आत्म्यास मानतो मारणारा वा जन्मणार असदैव, तरी तू शूरवीर जरी त्याचे शोक तुझसी अयोग्य. जरी तू या आत्म्यास मानतो मारणारा व जन्मणार सदैव, तरी तू शूरवीर त्याचे शोक तुझसी अयोग्य. जन्म घेतला तो मृत्यू पावला, मृत्यूस गेला तो पुन्हा जन्मला, म्हणून अठळजे त्याव्यात शोक करणे अयोग्य त्याला. आधी प्रगट असे सारे जीव, मग नंतर अप्रगट होतात. पुन्हा विनाशी काळी अप्रगट होते, त्याविषयी चिंता कशास. आश्चर्याने पाही कोणी या आत्म्यास, कोणी आश्चर्याने बोले याबाबत, अन्य कोणी ऐके यास, पण ऐकोनीही न जाणे त्यास. देहाचा स्वामी हा आत्मा शाश्वत, न मरे या देहात भारत. आता समस्त जीवासाठी शोक असे व्यर्थ. स्वधर्मास तुझ्या पाहता संकोच तुझसी अयोग्य. धर्मासाठी युद्ध करणे तर श्रेष्ठ साधन क्षत्रियाचं. सहज प्राप्त झालेले हे युद्ध, हे द्वार स्वर्गाचे उघडेल. अत्यंत भाग्यवान पार्था तू, ज्याला ऐसे क्षण प्राप्त. आणि जर तू हे धर्मरूपी युद्ध नाही केलेस, तर स्वधर्मास यशास सोडून पाप प्राप्त करशील. अपकीर्ती या व्यतिरिक्त लोक चिरकाळ तुझी सांगतील. सामान्य पुरुषास जी मृत्युहुनी भयंकर, भीतीपोटी युद्ध विमुख तुझ मानतील वीर. जे मानत होते तुझला ते तुच्छतेने तुझ पाहतील. कटू बोल बोलतील तुझे शत्रू अनेक, निंदा तुझ्या सामर्थ्याची करतील. याहुनी दुःखदायी तुझ काय असेल. मृत्यूने प्राप्त स्वर्गलोक अथवा विजयाने पृथ्वी भोगशील. म्हणून उठ कुंतीपुत्रा, युद्धास तू निश्चित. सुख दुःख सम करून व लाभालाभ जय विजय एक मानून, युद्धास हो सज्ज. नयाने प्राप्त पाप करशील. जे तुला सांगितले सांख्य बुद्धी योग यास ऐक. ह्या ज्ञान योगाने पार्थ हो मुक्त पापातून. नाही या योगात शोधून हानी अथवा ऱ्हास. किंचितही जो हा धर्म पाळतो तो मुक्त होतो भयातून. निश्चयात्मक बुद्धी एकच या मार्गात कुरु नंदन. अनंत फाटा ज्या बुद्धीत ती नाही देव भावसहित. हे सारे पोकळ शब्द म्हणत अल्पज्ञानी. वेद पाठक पार्थ न यात काही सामर्थ्य मानी. आकांक्षी जीवात्मा व स्वर्ग इच्छुक या जन्मकर्म फलदातास चमकत्या विविध कृतीस. इंद्रिय तृप्ती व ऐश्वर्यासाठी करीत. जो ऐश्वर्य भोग प्रति आसक्त वेदवाणीने विचलित. त्यात निश्चयात्मक बुद्धी भक्तीची नाही असत. त्रिगुणाविषयी वैदिक साहित्य
त्रिगुणातीत हो अर्जुन, द्वैत योग क्षेमातून हो मुक्त, हो शुद्ध आत्मपरायण. जो उपयोग जल थेंबाचा जलाशयापुढे, तोच उपयोग वेदांचा ब्रह्मज्ञानीस असे. कर्म करणे अधिकार तुझा, पण फलावर नाही अधिकार. न कारण तू स्वतःला मान कर्माचे, न कर्माचा मोह धर. कर्म करणे अधिकार तुझा, पण फलावर नाही अधिकार. न कारण तू स्वतःला मान कर्माचे, न कर्माचा मोह धर. समदृष्टीने कर्म कर, आसक्ती त्याग धनंजय. सफळ असे असफळ असो, समभाव असे तो योग. दूर ठेव सकाम कर्म, सद्बुद्धीने धनंजय. जो फलेच्छा मनात ठेवी, तो होतो अत्यंत दीन. सद्बुद्धीने मुक्ती मिळेल दोन्ही पाप पुण्यात. या बुद्धीस साधून घे, यात कौशल्य असे महान. सकाम कर्मातूनी मुक्ती पावतात, ऋषी मुनी फल त्यागून. जन्म मृत्यू बंधनातून मुक्त होऊन, मुक्तपदी आरूढता विनाशायास. जेव्हा मोहाच्या दलदलीतून ईश्वर बुद्धी पार करी, तेव्हा येईल विरक्ती तुझला योग्य योग श्रवणाप्रती. श्रुती ज्ञानाच्या फलाने अविचलित, मननिष्ठेत स्थिर. समाधिस्थ बुद्धीने तू साक्षात्कारी होशील. अर्जुन म्हणाला, स्थितप्रज्ञाची काय चिन्हे, समाधिस्थाची भाषा काय केशव. ईश्वर अधिष्ठित काय बोलतो, राहे चाले कैसा तो. श्री भगवान म्हणाले, सोडी जो इच्छा साऱ्या आपल्या, मनोरथाची पार्था. विशुद्ध मनाने संतुष्ट जो, स्थितप्रज्ञ म्हणती त्याला. दुःखाने न दुःख पावतो, सुखाने न सुखावतो. मुक्त भयराग क्रोधातून, स्थिर मनाचा ऋषी म्हणवितो. जो सर्वत्र मनाने स्नेहशून्य व शुभाशुभास प्रशंसित, न द्वेष करतो त्याचा, तो बुद्धीने खरा अचल. जो सर्वत्र मनाने स्नेहशून्य व शुभाशुभास न प्रशंसित, न द्वेष करतो त्याचा, तो बुद्धीने खरा अचल. जैसे कासव आवरी अवयव, इंद्रिय आवरी मानव. विषयापासूनी दूर राहुनी, स्थिर राहतो बुद्धीत. इंद्रिय विषय दुरावती, सेवन त्याचे ना करिता. पण अनुराग जातो विषयाचा, दर्शनाने ईश्वराच्या. यत्न करणाऱ्यास कौंतेय व बुद्धिवान पुरुषास, उत्तेजित इंद्रिये हरती, बलात्काराने मनास. इंद्रियास स्वाधीन ठेवून संयम त्याचे साधतो. त्याची प्रज्ञा स्थिर ठेवून स्थिर बुद्धी तो पावतो. ध्यान धरता विषयांचे त्यात, आसक्ती मानवाची वाढे. आसक्ती विकसित होता, काम क्रोध प्रगटती. ध्यान धरता विषयांचे त्यात, आसक्ती मानवाची वाढे. आसक्ती विकसित होता, काम क्रोध प्रगटती. क्रोधाने उद्भवतो अविवेक, मोहापोटी स्मृती विभ्रम. भ्रमित स्मृतीने नाश बुद्धीचा, अधपतन बुद्धिनाशात. प्रीती द्वेषरहित, इंद्रियाविषयी विमुक्त. भोग भोगीत असताना प्रसन्नता प्राप्त करितो. कृपा प्रसाद प्राप्त होता, दुःखाचा होतो क्षय. प्रसन्न चित्त तुरंत करती, बुद्धीस स्थिर. नसत सद्बुद्धी असाधक मनात, न आस्तिक भाव त्याच्यात. म्हणून नसे शांती त्यात, मग त्यासी सुख कोठून. इंद्रिय संचारित असत, मन त्यांच्या संगतीन. करी प्रज्ञेस हरण, जैसे वायू प्रबळ नावेस. आणि ज्याच्या ताब्यात महाबाहो सारे इंद्रिय. इंद्रिय विषय त्यांची शांत,
व प्रज्ञा त्याची स्थिर. जी असे रात्र समस्त जीवांची, त्यात जागतो आत्मसंयमी. ज्यात जागृती सर्व प्राण्यांची, ती रात्र मुनीची आत्मनिरीक्षणाची. परिपूर्ण अचल सागरात न हेलावता नद्या प्रवेशती, तशी भोग प्रवेशती ज्या स्थिर बुद्धीत. त्या मानवास मिळेल परमशांती. त्यागोनी इच्छा सर्व निस्पृह बनूनी जो वावरे, ममता रहित निरहंकाराने तो परमशांती पावे. ही आध्यात्मिक स्थिती पार्थ प्राप्त होता न मोहितो, तो ब्रह्मस्थित अंत समयी राहुनी निर्वाण पद प्राप्त करितो. ऐसे भगवद्गीतेवरील 2ऱ्या अध्यायावर मराठी ओवी-रूप सांख्ययोग विषय समाप्त. ओम तत्सत.